जय भवानी. कर्क राशीच्या लोकांना जानेवारी 2026 हा महिना साधारण अशा पद्धतीने जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात थोडक्यात जानेवारी कसा असेल. कुटुंब आणि भावनिक गोष्टींमध्ये तुम्हाला नियोजन करण्याची गरज आहे. आर्थिक नियोजन या गोष्टीवरती तुम्हाला भर द्यावा लागेल. भर देणारा असेल. मन थोडेसे भावनिक किंवा सेन्सिटिव्ह होऊ शकते, पण योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला त्यामध्ये नक्कीच एक स्थैर्य प्राप्त होईल. करिअर आणि व्यवसाय यांच्यामध्ये जर म्हणाल तर तुम्हाला कामामध्ये जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडनं सिनियर्स जे असतील त्यांच्याकडनं तुम्हाला म्हणजे वरिष्ठ तुमच्याकडून अपेक्षा जास्त करू शकतात. नोकरीमध्ये तुम्हाला एक छान स्टेबिलिटी येऊ शकते. त्याप्रमाणे थोडीशी हळू येईल पण व्यवस्थित तुम्हाला ती स्टेबिलिटी येईल. घरगुती आणि व्यवसायामध्ये जर म्हणाल तर रिअल इस्टेटशी संबंधित तुम्हाला काही कामे त्या बाबतीत तो जरा अनुकूल असा हा महिना आहे. म्हणजे तुम्हाला जर घर घ्यायचं काही प्लॅनिंग करत असाल तर त्याच्यासाठी तो थोडासा चांगला जाऊ शकतो. आर्थिक स्थिती जर म्हणाल तर उत्तम राहील. उत्पन्न तुमचं उत्तम राहील किंवा ठीक राहील. कुटुंबावर किंवा घरातल्या लोकांवरती तुम्ही खर्च करण्याची शक्यता आहे. बचत आणि नियोजन याची गरज तुम्हाला जानेवारीमध्ये आहे. लक्षात ठेवा. बचत करा, नियोजन व्यवस्थित करा. प्लॅनिंग, नियोजन म्हणजे प्लॅनिंग. तर नातेसंबंधांमध्ये जर म्हणाल कुटुंबाशी जवळीक वाढेल. फॅमिली ट्युनिंग होईल. फॅमिलीसाठी तुम्ही थोडासा वेळ द्याल. भावनांवरती नियंत्रण ठेवा, कारण की कर्क राशी भावनांमध्ये वाहत जाते. त्यामुळे थोडंसं भावना कंट्रोल. त्याचप्रमाणे जोडीदाराशी संबंध जो आहे किंवा संवाद जो आहे तो तुम्हाला जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. जोडीदाराबरोबर कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवा. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर थोडंसं डायजेशन सिस्टीमवर लक्ष द्या. छाती, सर्दी, खोकला या गोष्टीकडे लक्ष द्या. कफ, कर्क राशीचा अंमल हा छातीवरती आहे, त्यामुळे कफ होतो वारंवार. खोकला या गोष्टीकडे लक्ष द्या. पाणी आणि झोपेची व्यवस्थित काळजी घ्या. भरपूर पाणी प्या. झोप पुरेपूर घ्या. उष्ण आणि थंड असे दोन्ही गोष्टी बॅलन्समध्ये करा. सोमवार हा तुम्हाला अतिशय लकी ठरणार आहे. शिवपूजन करावे. चंद्राला अर्घ्य द्यावे. रात्रीच्या चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. पांढरा रंग तुम्हाला शुभ आहे. ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा.